शेळ्यांमध्ये आढळून येणाऱ्या गोट पॉक्स या आजारावर आता भारतात पहिल्यांदा पशुवैद्यकीय कार्यालयामध्ये लस तयार करण्यात आलेली आहे. देशात पहिली शासकीय संस्था अशी आहे जिथं ही लस तयार करण्यात आलेली आहे. आजपर्यंत गोट पॉक्सवर 2 खाजगी संस्थांकडनं लस तयार करून घेण्यात येत होती आणि ती शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांमध्ये असलेल्या जनावरांना देण्यात येत होती. मात्र आता पहिल्यांदा शासकीय लस तयार झालेली आणि या लसीमुळं आता मोठ्या प्रमाणात शासनाचे आर्थिक खर्च देखील वाचणार आहे आणि लवकरच ही लस बाजारात येणार आहे आणि मान्सूनपूर्व शेतकऱ्यांमध्ये त्याचं वाटप होऊन शेतकऱ्यांचे जे काही शेळ्या असतील किंवा जनावरं असतील त्यांना ती देण्यात देखील येणार आहे. एकूणच या संबंधितला सर्व रिपोर्ट आता आपण पाहूया. मी डॉक्टर पठाण, सहाय्यक पशुसंवर्धन पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था पुणे. गोट पॉक्सच्या लस आणि लंपी स्किन डिसीजच्या लसी संदर्भात महाराष्ट्र शासनाला याची जी जाणीव झाली की ही लस आपण स्वतः तयार केली पाहिजे, कारण बाहेरून लस घेऊन ती खर्चिक पडणार होती आणि महाराष्ट्रातले जे पशुधन या रोगाला बळी पडत होते, तर त्याच अनुसरून आपल्याकडे त्याचं टेक्नॉलॉजी असावी या अनुषंगाने महाराष्ट्र शासनानं केंद्राची जी ॲग्रीनोव्हेट कंपनी आहे आणि त्यांना जे टेक्नॉलॉजी देणारा हिसारची जी NRCची इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याकडनं ही टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करून घेतली आणि त्यासाठी जवळपास 2,15,00,000 खर्च महाराष्ट्र राज्यात झाला. टेक्नॉलॉजी मिळाल्याच्या नंतर इथल्या सायंटिस्टना ट्रेनिंग देण्यात आलं आणि टेस्ट बॅचेस सुरुवातीला तयार करण्यात आल्या आणि त्याची टेस्टिंग आणि त्याची फील्डवर त्याची उपयोगिता तपासणी झाली आणि त्यानंतर 13 मार्च 2026 रोजी गोट पॉक्स लसीच्या व्यावसायिक प्रोडक्शनचा परवाना आपल्याला मिळाला. त्यानंतर गोट पॉक्सच्या लस तयार करण्याला सुरुवात झालेली आहे आणि जवळपास आता आपल्या 13 ते 14 बॅचेस तयार करून पूर्ण झालेले आहेत आणि 3 बॅचेस इज्जतनगर येथील बायोलॉजिकल स्टँडर्डायझेशन डिव्हिजन बरेली इथं टेस्टिंगसाठी पाठवण्यात आलेलं आहे. त्याचे 2 ते 3 दिवसामध्ये रिझल्ट येतील आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या तयार झालेल्या लॅबमध्ये ज्या वॅक्सिन्स आहेत त्या पशुवैद्यकीय संस्थामार्फत शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचतील आणि या मान्सूनपूर्व लसीकरणाच्या प्रोग्राममध्ये त्याचा वापर होईल. आणि मीनवाईल LHGची जी होमोलॉगस लस आहे ती पण आपल्याकडे असावी हा एक भाग होता आणि त्याच अनुसरून LHGची पण लस आपल्याकडे लंपीची तयार होते. त्याचे पण फील्ड ट्रायल, टेस्ट बॅचेस हे सगळ्यात आणि त्याच्या चाचण्या घेऊन पूर्ण झालेल्या आहेत आणि त्याचे चाचणी पश्चात जे रिझल्ट्स आहेत ते पण खूप चांगले आलेले आहेत आणि केंद्र शासनाने पण ते रिझल्ट्सला अप्रुव्हल दिलेलं आहे आणि लवकरच 2 ते 3 महिन्यामध्ये बाकीच्या प्रक्रिया आणि परत प्रोडक्शनचं कमर्शियल लायसन्स हे सगळं मिळून नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत ही लस शेतकऱ्यांना वाटपासाठी तयार होईल आणि पुढच्या वर्षी ओरिजिनल जी लंपी स्किन डिसीजची लस आहे ती महाराष्ट्रातील पशुधनाला वापरण्यासाठी मिळेल. देशातील पहिली शासकीय संस्था पद्धतीची लस काय संघर्ष करावा लागला नुसतं टेक्नॉलॉजी ट्रान्सफर मिळवलं म्हणजे तुम्ही सगळंच काही मिळवलं असं नाही. त्यासाठी तुम्हाला लागणारे जे फॅसिलिटीज आहेत किंवा त्याच्यासाठी जे GMP कंप्लायन्स आपल्याला द्यावं लागतं आणि फॅसिलिटी गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस अवलंबलेली आहेत ते पण दाखवावं लागतं. मग त्याच्यासाठी जे लागणारे लॅक्युनेज आहेत, काही कस्टमायझेशन असतात, काही रिक्वायरमेंट आपल्याला पूर्ण करावे लागतात, काही ट्रेनिंग पूर्ण करावे लागतात आणि त्याच्यानंतर ही फॅसिलिटी आपण पुढून येतो आणि त्याच्यानंतर सुरुवात होते की संघर्षाला की ती लस आपल्याकडे निर्मिती करायची. तो टेक्निकल स्टाफला ट्रेनिंग देणं, सायंटिस्टना योग्य ते मार्गदर्शन करून त्याचा प्रोटोकॉल ठरवणं आणि प्रत्येक बाजूमध्ये टेस्टिंगसाठी तुम्हाला लॅब ॲनिमलच्या सोबतच जे लाईव्ह ॲनिमल मोठे जनावर आहेत त्यांच्यावर पण टेस्टिंग करावं लागते, त्याचे प्रोटोकॉल्स मंजूर करून घ्यावे लागतात आणि वेळोवेळी हे सर्व गोष्टींना केंद्र शासन CDSCO DGCI
आणि लोकल लायसन्सिंग अथॉरिटी FDA यांच्या परवानग्या घ्याव्या लागतात. त्यांचे परवानगी मिळाल्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण पुढे जातो. सुरुवातीला टेस्ट बॅचेसचा परवाना मिळाला. ते टेस्ट बॅचेस सक्सेसफुली तयार झाल्याच्या नंतर फॉर्म 44 आपण अप्लाय केला. त्यामध्ये त्याला जे आवश्यक असणारे कंप्लायन्स आहे आणि जॉईंट इन्स्पेक्शन ऑफ फॅसिलिटी आहे हे झाल्याच्या नंतर आपल्याला टेस्ट बॅचेस मंजूर झाल्यात आणि त्यानंतर व्यावसायिक उत्पादनाचा परवाना मिळालेला आहे आणि त्याच्यानंतर ही सुरुवात झाली आणि त्याच अनुषंगाने LAGचे पण फील्ड ट्रायल पूर्ण झालेले आहेत आणि व्यावसायिक परवाना मिळण्यासाठी ॲप्लिकेशन अपलोड केलेलं आहे सुगम पोर्टलवर. काही 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या ज्या काही अटी शर्तीनुसार फॅसिलिटीचं डेव्हलपमेंट करणं आणि बॅचेसचं निर्माण करणं हे पूर्ण झाल्याच्या नंतर कमर्शियलचं आपल्याला लायसन्स. तर साधारणतः किती त्या अगोदर किती खाजगी संस्थांना दिली जाते साधारणतः किती किंमत काय आहे आता आपण खाजगी संस्थांना घेणार असतो. हा, सुरुवातीला ज्यावेळेस भारतामध्ये लंपी चर्मरोग हा गोवंशीय जनावरांमध्ये आढळून येऊ लागला त्यावेळेस लंपी चर्मरोगावर रामबाण अशी लस नव्हती. पण गोटपॉक्स लस ही त्यावर उपायकारक ठरू शकते असं शास्त्रज्ञांचं मत झालं आणि केंद्र शासनाने पण परवानगी दिली होती. तर त्या अनुषंगाने सुरुवातीला गोटपॉक्सची लस घेऊन मोठ्या जनावरांना गायींना गोवर्गीय जनावरांना ती लस द्यायची. पण ही लस उत्पादन करणारे भारतामध्ये फक्त 2च खाजगी संस्था होत्या. त्याच्यामध्ये NDDBची इंडियन इम्युनॉलॉजिकल आणि दुसरी हेस्टर बायोसायन्सेस ही गुजरातची वॅक्सिन प्रोडक्शन करणारी कंपनी. सुरुवातीला जवळपास 3 वर्ष आपण त्यांच्याकडनं लस घेतली. पण यावेळेस आपल्या संस्थेमार्फतच लस उत्पादित होणार असल्यामुळं यावेळेस आपण खरेदी होणार नाही. तर आपल्याकडे जी लस तयार होणार आहे ती मान्सूनपूर्व लसीकरणाची पावसाळ्यापूर्वी ती जनावरांना टोचण्यासाठी उपलब्ध. किती दरवेळेस 1,10,00,000 किंवा 1,20,00,000 कधी उपलब्ध निधीच्या अनुषंगाने 96,00,000 लस अशी खरेदी केलेली होती. पण यावेळेस आम्ही 1,17,00,000 लस तयार करण्याचा उद्देश ठेवलेला आहे आणि जवळपास आमची 50 ते 55,00,000 लस तयार झालेली आहे. फक्त 29-30 तारखेला जे केंद्रीय संस्थेमार्फत त्याचा रिपोर्ट येईल कॅल्क्युलेशनचा, त्याच्यानंतर ही लस शेतकऱ्यांच्या दारात पोहोचण्यासाठी उपलब्ध. हा, लंपी स्किन डिसीजची लस ही भारतात नवीनच पहिल्यांदाच वापरात येत असल्यामुळं त्याचे सगळे टेस्टिंगचे प्रोटोकॉल आम्ही पूर्ण केलेले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाचे 5 शासकीय फार्म्स आहेत. त्या फार्म्सवर जवळपास 100 म्हशी आणि 500 गोवर्गीय जनावरांमध्ये ही लस टोचण्यात आली आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट्स आपल्याला मिळालेत आणि जिथं ही लस टोचलेली आहे तिथं कोणत्याही प्रकारचा लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव तिथे दिसून आलेला नाही आणि त्याचे NIV या आपल्या केंद्रीय संस्थेमार्फत नामांकित जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आहे त्या संस्थेमार्फत याचे रिझल्ट्स आणि सिरो मॉनिटरिंग करून घेण्यात आलं आणि त्याचे पण रिझल्ट खूप चांगलेले आहेत. आणि जे रिझल्ट्स फील्ड ट्रायलचे आलेले आहेत त्यामध्ये प्रशिक्षकावर प्रत्यक्ष जनावरांना लस देऊन जे रिझल्ट्स आपल्याला उपलब्ध झालेले आहेत त्याचे जे रिझल्ट्स आले ते केंद्र शासनाने पण अप्रूव्ह केलेले आहे. महिन्याला कारण आमच्याकडं कंपेन बेसिसवर बॅचेस तयार होतात. 2 वेगवेगळ्या व्हायरल लॅब्स आहेत आणि एक बॅक्टेरियलची लॅब आहे. तर व्हायरल लॅबोरेटरीमध्ये महिन्याला 25 ते 30 लाख लसी आपल्या उत्पादित होऊ शकतात. हां, आमच्याकडे इनहाऊस जे
प्रोडक्शन होते त्याची जी प्रोडक्शन कॉस्ट बघितली किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बघितलं तर ती बाहेरून जी लस घेते त्याच्यापेक्षा ही जवळपास निम्म्या दरातच आपल्याला पडते. जेवढा बाहेरून लस घेऊन जनावरांना ज्यावेळी लागायची त्याचा जो खर्च पाहता हा आपला खर्च निम्म्यापेक्षा कमी होणार आहे. आणि जी LIGची जी लस आहे ती 20 ते 21 रुपयाला बाजारात उपलब्ध आहे आणि आपली लस आहे ते 6 ते 7 रुपयामध्ये तयार. म्हणजे जवळपास 14 ते 15 रुपयाचा प्रत्येक डोस मागे आपला बचत होणार.